आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेच्या सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहराच्या दौऱ्यावर आले आहेत। या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी डोंबिवली शहरातील प्रगती कॉलेज, पेंढरकर कॉलेज, कल्याणमधील साकेत कॉलेज आणि बिर्ला कॉलेज येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, रोजगाराच्या संधी, विद्यार्थी हिताचे विविध प्रश्न तसेच युवकांच्या अपेक्षा आणि भूमिका याबाबत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडणे आणि त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश आहे। चेतना कॉलेजच्या बाहेर गरजुरले होते। इकडे पण मला आता काही मुली बोलल्या की इकडे काही गरजुरले आहेत जे त्रास देतात। हे मला वाटतं हे आपण विषय तात्काळ लगेच सोडवले पाहिजे। हे एका दोन दिवसात संपवण्यासारखे विषय। आमची तर टीम इकडे पण लागेल, जशी चेतना कॉलेजच्या बाहेर लागली तशी इकडे पण लागणार। पोलिसांना सांगितलं जाणार, पण पोलीस काही नाही करू शकले तर आम्ही आमच्या हातात घेणार। युनिट सेल आपण तयार केलं, नेमकं त्याची काय भूमिका असणार, कशा पद्धतीने ते आता विद्यार्थ्यांवरती बघतात। हे कॉलेजचे युनिट अध्यक्ष असणार, कॉलेजचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यावर युनिट अध्यक्ष असणार। कॉलेजचे विषय आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे, ते आम्हाला येऊन सांगणार। त्यांना जे जे सोडवू शकतात ते तिकडे कॉलेजमध्ये सोडवणार, नाही सुटले तर आम्हाला येऊन सांगणार, आम्ही सोडवणार। काही आपण जे आंदोलन कॉलेज लेवलला फिरतो तसं मला वाटतं तो महानगरपालिकेची आहे। मी त्याचे व्हिडिओ बघत असतो, काय दशा झाली आपल्या महानगरपालिकेच्या शाळांची आणि उत्तम काम चालू आहे तसं। ते उद्धव ठाकरे म्हटले होते की ते विष्णूचे अवतार आहेत, ते त्यांचा प्रश्न ते असेल की तुमच्या घरी पाणी दोन वर्ष झालेले दिसते। वर्ष मला वाटतं एक शहर घाण होत चाललंय। मी आता एकदा बघितलं, एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्ये कुठेतरी पेवर ब्लॉक होता। हे रस्त्याच्या मध्ये असा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना? आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा त्याचा खासदार आमदार कोण आहे विचारलं पाहिजे। रस्त्यावरचे खड्डे आपण मदतीत ठेवू नका। हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा। खड्डे लोक पडून वर्षाला मरतायत, ट्रेन मध्ये दरवाजे नाही पडून ऑन एन ऍव्हरेज 8 लोक मरतायत। आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का फक्त आपण उगाच आमदार फोडल्यात, खासदार फोडल्यात आपण बघणार आहोत? खूप विचित्र परिस्थिती आहे। मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे। मी परत येणार आहे, सगळ्यांना मला या विषयांवर पण बोलायचंय। मी आज विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय, पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे। इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी। बरोबर आहे की नाहीये? पाणी नाही मिळते आपल्याला 2026 मध्ये। मला वाटतं आता पत्रकार आणि आम्ही विरोधी पक्ष किंवा पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजे। हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत लोक राहूया, ह्याला सरकारने उत्तरं दिली पाहिजे। कारण ह्या लोकांनी त्यांना बसवलंय, तुम्ही त्यांना बसवलं तिकडे। त्यांची अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल पाहिजे। अखिल भारतीय सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ पद आपल्याला सांगतात। काय त्यांना मुलीमध्ये एंट्री केली, सुखात एकदम सुखात 2 तास लागले पोचायला मस्त। खड्डे लागले, किती लागले मी बोललो आता। एका रस्त्यावर कॉन्क्रीट, डांबर आणि पेवर ब्लॉक, हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतो मला कळत नाही। तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळत आहेत? आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे। सरकार कोणाची आहे? इथे कल्याण डोंबिवली मधले महानगरपालिकेचे किती नगरसेवक आहेत? सत्तेमध्ये आतला किती नगरसेवक आहेत? नगरसेवकांना देखील बोललं पाहिजे। अच्छा, त्यांचा आकडा आणि आमचा आकडा तुम्ही आता मोजताय?
जे 2014 पासून सत्तेत आहेत त्यांना तुम्ही विचारणार नाही. आमच्याकडे 4 नगरसेवक आहेत, तुम्ही आम्हाला विचारता. हे बरोबर आहे. असं त्यांना विचारलं का कधी? समोर त्यांना विचारतो त्यांना विचारताना मला कधी दिसत नाही तुम्ही आम्हाला विचारा पहिले आणि मग मला सांगा. कॉन्क्रीट रस्त्यांवर खड्डे पडतायत, म्हणजे 2 महिन्या बनून झाले की लगेच खड्डे पडले. हेच तुमचा प्रश्न आहे ना. हा नाशिकमध्ये पण कामं बघा तुम्ही. हे मी तुम्हाला पण सांगतो, नाशिकमध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली, तेव्हा 5 वर्ष एक खड्डा नव्हता नाशिकमध्ये. तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्यांचे फोटो पाठवा, ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय. इकडे एक हाती सत्ता द्या, मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात. आंदोलनामध्ये जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा अमृता फडणवीस या खड्ड्यांवर बोलत होत्या, जे गाणं करत होती, मात्र ते आता कुठेही बोलताना दिसत नाही. यावर आपलं मत? माझं काही मत नाही. मला वाटतं हे प्रश्न त्यांना विचारा, त्यांचे प्रश्न आहेत. आता तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी संबोधित करायला आले, काय नेमकं त्यांना तुम्ही आता सांगाल आणि कशा पद्धतीचं करण्याची अपेक्षा आता नवीन अरे मला एक प्रश्न उत्तर कंटिन्यू पण नको कंटिन्यू करू, मला ह्याचं उत्तर देऊ दे पहिलं. सो जेन्सी म्हणजे आता मी ज्या विद्यार्थ्यांना भेटतोय, मी मुंबईपासून हा दौरा चालू केला, ज्यांना भेटतोय त्यांचे विषय खूप सोपे आहेत.